श्री स्वामी समर्थ जे मनापासून हाक मारतात त्यांना कधीही सोडत नाही. एक भक्तिपूर्वक अनुभव. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द फक्त ऐकण्यासाठी नाही, तर अनुभवण्यासाठी आहेत. आजही लाखो भक्तांच्या आयुष्यात हे शब्द असेच आशेचा किरण बनून उभे राहते. कारण हे शब्द आहेत श्री स्वामी समर्थाचे. जेव्हा माणूस एकटा पडतो, तेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात. तेव्हा कुठूनही तरी मनात स्वामीची आठवण येते आणि मन म्हणतं श्री स्वामी समर्थ. आणि तेवढ्याच हळूहळू परिस्थिती बदलायला लागते. हा व्हिडिओ बघताना तुम्ही फक्त एक कथा ऐकत नाही, तर अनेक भक्तांच्या अनुभवातून स्वामीची कृपा अनुभवत आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्री स्वामी समर्थ हे श्री दत्तात्रेयाचे पूर्ण अवतार मानले जातात आणि अक्कलकोट नगरी ही त्यांच्या लीलेची साक्ष आहे. स्वामींना ना मंदिराची गरज होती, ना प्रतिष्ठेची, नाही सन्मानाची. त्यांना फक्त भक्तांच्या अंतःकरणात स्थान हवं होतं. बाहेरून ते कठोर, कधी कधी रागीट वाटायचे, पण आतून ते करुणेचे सागर होते. स्वामी भक्तांची परीक्षा घ्यायचे, कारण त्यांना भक्तांची श्रद्धा मजबूत करायची असायची. स्वामींच्या प्रत्येक वागण्यात एक गुप्त अर्थ असायचा, जो फक्त अनुभवानंतरच समजायचा. आणि म्हणूनच आजही लोक म्हणतात स्वामी गेले नाही, स्वामी आजही आहेत. श्री स्वामी समर्थाच्या चमत्काराची काही लोककथा आजही मानली जातात. एक भक्त असा होता की ज्यांचं नाव डॉक्टरांनी मृत्यूच्या यादीत टाकलं होतं. सर्व उपचार निष्फळ ठरले होते आणि घरात शोककाळ पसरली होती. त्या भक्ताची आई दिवस रात्र फक्त एकच जप करायची, श्री स्वामी समर्थ. तिच्या डोळ्यात झोप नव्हती, पण मनात विश्वास होता. एका रात्री स्वप्नात स्वामी आले आणि म्हणाले, घाबरू नकोस. दुसऱ्या दिवशी सकाळी तो स्वतः उठून बसला. डॉक्टर आले, तपासणी झाली आणि सगळे अचंबित झाले. आजाराचा नामोनिशाण उरला नव्हता. हे चमत्कार नव्हते, ही श्रद्धेची फळ होती. आज अनेक लोक म्हणतात की हे सगळं जुन्या काळात घडायचं, पण सत्य हे आहे की स्वामी काळाच्या पलीकडे आहेत. हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण श्री स्वामी समर्थाची कृपा सांगितली गेली तर ती वाढते.